अखिल भारतीय औषध विक्रेत्यांतर्फे आज बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेटद्वारे अव्यावसायिक होणारी स्पर्धा या विरोधात देशव्यापी बंद पुकारलाय। या बंदमुळे धुळे शहर व जिल्ह्यातील 1800 औषधी विक्रेते सहभागी झाल्याची माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएशनने दिली आहे। शिरपूर शहरातील विक्रेत्यांनी आज शहरातील करवंद नाका येथून तहसील कार्यालयापर्यंत हातात फलक व काड्यापट्ट्या बांधून पायी मूक मोर्चा काढला होता। औषध विक्रीबाबतच्या कायद्यामध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही तरतूद नाही। केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत अधिसूचना काढली आहे, परंतु त्याचे गतरूपांतर झाले नसताना देशभरात इन औषध विक्री सुरू आहे। याबाबत उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली आहे। कोरोना काळात होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती, तसेच नफा देण्याबाबतही कॉर्पोरेट कंपन्यांकडून डिस्काउंट दिले जात आहे। त्यामुळे लाख देशभरातील औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात येऊन बंद होण्याच्या मार्गावर आहे। याबाबत हा बंद पुकारण्यात आला आहे। त्यात धुळे जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन निदर्शने करत प्रशासनाला त्यांच्या मागणीचे निवेदन सादर केले। नमस्कार, मी शांतीलाल संतोष पाटील, जिल्हा सचिव, धुळे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशन धुळे। हा ऑनलाईन फार्मसी बंद झाला पाहिजे यासाठी आमचा मूक मोर्चा निघाला आहे। आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे जे आमचे नेते आहेत ऑल इंडियाचे, आज टोटल 12.5 लाख केमिस्ट लोकांचा बंद आहे। बंद का? गव्हर्नमेंटने 2018 ला GSR 817 पारित केला, ज्यात सरकारमध्ये त्याची कुठली तरतूद नाही। त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये GSR 220 पारित केला, त्याचं पण कायद्यात कुठलंही रूपांतर झालेलं नाहीये। कोरोना जाऊन 5 वर्षे उलटून गेली तरी तो कायदा मागे घेतला नाही, आणि जो 817 आहे त्याच्या पण गव्हर्नमेंटने पारित नाही। त्या विरोधामध्ये आमचा हा बंद पुकारला आहे। वारंवार सरकारला वेळ मागून सुद्धा आमच्या वरिष्ठांना वेळ मिळाली नाही, त्यानुसार म्हणून आम्ही हा बंद पुकारलाय आज एक दिवशी। आणि त्याच्यानंतर बंद का? कारण आज आमचा हा व्यवसाय आहे, हा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 रूल 1945 च्या अंतर्गत येतो। ऑनलाईन साठी कुठलाही नियम नाही, काही नाहीये। आणि जीवाशी खेळणारे ज्या मेडिसिन आहेत, जे कोरोना काळामध्ये सरकारने घरपोच औषधीला जी सुविधा दिली होती, त्याचाच फायदा घेऊन ऑनलाईन कंपनी हा पुरवत आहेत आणि ते आरोग्याशी खेळत आहेत। काही गोष्टींचे आम्हाला सरकारचा किंवा प्रशासनाचा बडगा आहे की आम्ही हे देऊ नये ते देऊ नये, आणि सर्रासपणे बोगस औषधी स्पुरियस ड्रग्स हे ऑनलाईनच्या मार्फत तरुण पिढीलापर्यंत, जशा गर्भपातच्या गोळ्या, काही विगोड्याच्या नशेच्या गोळ्या हे बिनधास्त सर्रासपणे मिळत आहेत। आणि काही कॉर्पोरेट कंपनी आम्हाला त्यांचा नफा जाळून आमच्याशी स्पर्धा करत आहेत, कारण शेवटी औषधांच्या किमती हे केंद्र सरकारने ठरवले आहेत आणि आमचे मार्जिन सुद्धा केंद्र सरकारने ठरवले आहे। तर ते सुद्धा ते जाळून ते आमच्याशी हे करतायत, कॉम्पिटिशन करतायत। याचं कारण असं आहे की ते आम्हाला मारून आणि त्यांची एक मोनोपॉली तयार होईल याच्यापुढे। आणि शेवटी एक निवेदन आम्ही असं करतो की शेवटी हा औषध व्यवसाय हा एसेन्शियल कमोडिटी म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये येतो। आमचा लढा हा सरकारशी आहे, जनतेशी नाही, रुग्णांशी नाही। आम्ही कुठल्याही रुग्णाला वेठीस धरणार नाही। प्रत्येकाला काही आज इमर्जन्सी असेल तर आमचे काही नंबर्स आम्ही FDA डिपार्टमेंटला मॅडमला दिलेले आहेत, त्यानुसार आम्ही पब्लिकला सेवा देऊ। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।